सर्वप्रथम नरेंद्र जिचकार यांना मनापासून शुभेच्छा। काळाची गरज लक्षात घेता त्यांनी चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला। ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या नवीन पिढी जी जनरेशन आहे त्यांना आपल्या विचारामध्ये आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या विषयावर फार मोठ्यावर क्लॅरिटी येईल आणि त्यासाठी त्या नवीन पिढीच्या क्लॅरिटीसाठी आखलेल्या उपक्रमाला अत्यंत त्या ठिकाणी जेवढी स्तुती करावी त्या स्तुतीला त्या ठिकाणी शब्द अपुरे आहे एवढंच या ठिकाणी म्हणतो। अन्याय झाला आहे गोष्ट तेवढी खरीच आहे आणि अन्यायासोबत लढलं पाहिजे ही माझ्या स्वतःच्या भूमिका तुम्ही स्पष्ट केलं आहे। लढू आणि जिंकू आम्ही त्याच्यामध्ये। लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। या देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जनयात्रा केल्या पाहिजे, लोकांपर्यंत विषय नेले पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जी भूमिका अगोदरच्या काळात होती ती स्वतःच्या काळापर्यंत ती भूमिका पाहायला मिळत नाही, हे दुर्भाग्य आहेच। पण मग अशा वेळेस लोकांपर्यंत जाऊन विषय मांडणं आणि ह्या देशातील लोकशाही आबाद ठेवणं ह्या देशातल्या प्रत्येक माणसाचा कर्तव्याचा भाग आहे आणि तो आम्ही सगळेजण पार पाडतो आहे। बिल्कुल नहीं है उचित, उसके बारे में हम जहाँ भी जाने का अपनी बात रखने जरूर रखेंगे और अन्याय से हम लड़ाई जीत लेंगे। हा विषय पार्टीच्या अंतर्गत असल्यामुळे माध्यमाच्या माध्यमातून खूप बोलणं योग्य होणार नाही, पण पार्टीच्या अध्यामध्ये अंतर्गत न्याय मिळेल असा माझा विश्वास है। डेमोक्रेसी है, ये डेमोक्रेसी के सही मायने में चीज़ समझ लेना चाहिए और डेमोक्रेसी को ज़िंदा रखने के लिए हर किसी ने अपना फ़र्ज़ निभाना चाहिए। सिर्फ कांग्रेस के झंडे के नीचे खड़े रहने से कांग्रेस वाला होता है ऐसा मैं मानने वाला से नहीं। कांग्रेस विचारधारा से आदमी होना चाहिए तो ही तो कांग्रेस वाला।